नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर दयानंद फसके, अपेक्स होमिओपॅथी क्लिनिक, नवी सांगली, पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 8805174781. आता नुकताच उन्हाळा चालू होतोय आणि या उन्हाळ्यामध्ये काय काय आजार होणार आहेत त्यापैकी एक दोन आजार मी असे सांगणार आहेत की ते प्रत्येक उन्हाळ्याला की ते आजार चालू होतात. तर पाहूया. रिंगवर्म आणि एक्झिमा हे मुख्य उन्हाळ्यामध्ये आजार होतात. तर याला कसा प्रतिबंध करता येईल ते आज आपण पाहणार आहोत. खाजवून खाजवून वैतागलात, क्रीम लावून थकलात, प्रायव्हेट पार्ट्स आणि कपड्यांखालील भागात भयंकर खाज सुटते, डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ किंवा पैशांचा अभाव आहे, क्रीम लावल्याने तात्पुरता आराम मिळतो, तर तुम्ही एकटे नाहीयेत आणि हे असेच सहन करण्याची गरजही नाहीये. तर हे जे आजार आहेत, रिंगवर्म आणि एक्झिमा, हे कसे ओळखायचे ते मी सांगतोय. चित्रात दाखवल्याप्रमाणे रिंगवर्म म्हटलं की ते गोल आकाराचं राहतात, म्हणजे गोल आकाराचा कडा तयार झालेला राहतो. तर याच्यामध्ये कसं राहतं, कडा जो आहे तो लाल रंगाचा असतो. डागाच्या मध्यभागी त्वचा एकदम सामान्य असते, म्हणजे त्या रिंगच्या मध्यभागी त्वचा ही एकदम सामान्य राहते. पण जी कडा जी आहे तिथं मात्र खूप भयंकर खाज आणि जळजळ सुटत असते. तर एक्झिमा मध्ये काय होतं, कोणताही याच्यात विशिष्ट आकार नसतो. एक्झिमा मध्ये कडा ह्या नसतात, म्हणजे अस्पष्टच असतात त्या कडा. डाग हळूहळू आजूबाजूला पसरत असतात. एक्झिमा मध्ये लहान ते मोठे डाग एकत्र असू शकतात. दोन्ही आजारांमधील सामान्य लक्षणं काय आहेत ते आपण पाहतोय. कपडे काढल्यावर किंवा उघड्या हवेत जाताच अंगाला भयंकर खाज सुटते. त्वचा काळी पडणे, खराब होणे आणि त्यातून पापुद्रे निघणे, हे त्वचेचे आजार त्यातनं निर्माण होतात. आणि घाम आल्यावर संसर्ग झालेल्या जागी आणखी खाज वाढते आणि त्यातनं खाजवल्यानंतर त्यातून चिवट किंवा पाण्यासारखा स्त्राव बाहेर निघत राहतो. हे दोन्ही आजारांमधील सामान्य लक्षणे आहेत. नेहमीच्या उपचारांचा धोका म्हणजे काय, तर आपण एक बँडेड इफेक्ट म्हणू शकतो. तात्पुरता उपाय करून याच्यात काय उपयोग नाहीये. अँटी फंगल क्रीम्स, स्टेरॉइड्स हे केवळ वरवरचा आराम देतात. टॉपिकल स्टेरॉइड विड्रॉवल, औषधांचा प्रभाव संपला की परत पूर्वीपेक्षा आजार हा जास्त वेगाने उफाळून येतो. अनेक रुग्ण हे हेवी स्टेरॉइड सहनही करू शकत नाहीत. तर मग काय करायचं? हा उपाय चुकीचा नाही, पण प्रत्येक रुग्णाला तो मानवतोच असे नाही. म्हणून होमिओपॅथी हा एक उत्तम उपाय आहे. आता आपण याच्यासाठी होमिओपॅथी मधले कोणकोणती औषधं आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याचा स्पेसिफिक उपयोग काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिलं औषध आहे ते क्रिओसॉर्बिनम. क्रिओसॉर्बिनम कधी द्यायचं, तर ज्या फंगल इन्फेक्शन मध्ये त्वचा ओली होते आणि स्त्राव म्हणजे डिस्चार्ज येतो त्यावर हे अत्यंत प्रभावी औषध आहे. उघड्या आणि झाकलेल्या दोन्ही प्रकारच्या संसर्गावर गुणकारी आहे. लिक्विड ड्रॉप्स मध्ये असल्याने रक्तामार्फत आतून काम करते. दुसरं औषध आहे बॅसिलिनम. बॅसिलिनम याच्यात कोणकोणत्या कंडिशन मध्ये काम करतं, तर वारंवार होणारा संसर्ग म्हणजे वारंवार होणारं इन्फेक्शन. होमिओपॅथी मधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावी अँटीफंगल औषध आहे बॅसिलिनम. साधारणतः डॉक्टर हाय पोटेन्सी मध्ये देतात, पण इथे सेल्फ मेडिकेशन साठी सुरक्षित लोअर पोटेन्सी मध्ये वापरले जाते. पुन्हा पुन्हा येणाऱ्या एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शनला मुळापासून अटकाव करते. तिसरं औषध आहे टॉरुला. हे ईस्ट आहे एक प्रकारचं, शरीरावर अनेक ठिकाणी पसरलेले डाग मिटवण्यासाठी टॉरुला उपयोगात आणलं जातं.
एकाच वेळी शरीरावर अनेक रिंगवर्म किंवा एक्झिमाचे डाग असल्यास अत्यंत उपयोगी आहे हे औषध. कपड्यांखालील भागात म्हणजे क्लोज्ड सरफेसेस याच्यात होणाऱ्या संसर्गावर हा एक जालिम उपाय म्हणून टोरोला औषध दिलं जातं. खाजवूनही आराम न मिळणाऱ्या भयंकर खाजेवर हे औषध चांगल्या प्रकारे नियंत्रण आणू शकतं. पुढचा आहे थुजा. थुजा ही एक डी पॅक्टिंग खूप फेमस अशी होमिओपॅथी मधील रेमेडी आहे. त्वचेच्या आजारांची प्रवृत्ती टेंडन्सी नष्ट करण्यासाठी हे दिलं जातं. हे मेडिसिन कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणूनही दिलं जातं. उत्तम अँटी ऑक्सिडंट ते जुनाट आणि दीर्घकाळ चालणाऱ्या त्वचेच्या आजारांवर काम करते. ज्या रुग्णांना सतत त्वचेचा रोग होण्याची प्रवृत्ती म्हणजे टेंडन्सी असते त्यांचा आजार मुळापासून काढते. तर हे आजार पाहिलेले आहेत आपण. तर याच्यावर एकच सांगणं आहे की मुकाट्याने सहन करू नका, योग्य उपचार निवडा. मेक इन इंडियाच्या या उत्तम दर्जाच्या भारतीय औषधांना पाठिंबा द्या. अनेक लोक या आजारामुळे त्रस्त आहेत पण डॉक्टरांकडे जाऊ शकत नाहीत. हा माहितीपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्या मित्र आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा. सुरक्षित राहा, निरोगी राहा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. मित्रांनो, आज आपण ह्या दोन्ही कंडिशन पाहिलेल्या आहेत. ह्या दोन्ही कंडिशनच्या रिलेटेड मिळते जुळते सिम्पटम्स तुमच्यामध्ये आढळत असतील तर लगेच आम्हाला संपर्क करा किंवा तुमच्या नजीकच्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन चांगला नैसर्गिक उपाय घ्या.